तूही वाढलीस. थँक्स गॉड. इथं कोणीतरी जिवंत आहे. हां हॅलो हॅलो रोहन. अरे फोन कसा नाही केलास तू? गुड्डू कसा आहे रे? डॅडी, भलत्या वेळी ऑफिसमध्ये फोन करू नका असं किती वेळा सांगितलं तुम्हाला? सारखं काय बोलायचं असतं? अरे तुमची आठवण आली रे, खुशाला विचारायला फोन केला. सॉरी डॅडी, मी बिझी आहे, नंतर बोलू. ओके. हॅलो हॅलो रो. डायल केलेला नंबर अस्तित्वात नाही, कृपया डायल केलेला नंबर तपासा. हॅलो. हां हॅलो हॅलो विनू विनू हॅलो. अरे आवाज येत नाहीये. हां हॅलो, कोण बोलतंय? अरे सुधांशू, हां मी नरेंद्र बोलतोय. तुझा नरू. अरे नरू. हो. अरे मायला होतास कुठे? अरे कधीपासून तुला फोन करतोय, नंबर अस्तित्वात नाही म्हणून सांगतात. अरे नंबर कमी केले, रिचार्ज परवडत नाहीत ना. बरं ऐक सुधांशू, आज संध्याकाळी भेटू शकतोस का? अरे जरा बोलायचं. अरे पण संध्याकाळी कशाला? आत्ताच आहे ना, आत्ताच बसून बोलू ना.
आत्ता नको. अरे एका ठिकाणी अडकलोय. हा? बरं ठीक आहे, मग नंतर ये, आपण शांतपणे बसून बोलू रे. ठीक आहे. हां बरं, पण संध्याकाळी या, मी वाट बघतोय रे. हां नक्की येशील ना? ठीक आहे. बरं. नरेंद्र, अरे काय काय विचार केला होता रे. रिटायर झाल्यानंतर फिरायला जाईन, लेखन सुरू करेन, फेसबुक इन्स्टावरून जुने मित्रमैत्रीण शोधून काढू, एकत्र येऊ, धमाल करू. पण काहीच जमलं नाही रे. थोडे दिवस होताच तू टचमध्ये, पण तुझी बायको गीता गेली आणि तू अज्ञातवासात गेलास. हो रे, तिची बडबड म्हणजे माझी ऊर्जा होती. पण गीता गेली आणि अचानक आयुष्यात शांतता पसरली. तू मित्राला भेटत राहायला हवं होतंस. अरे सगळंच वन वे ट्रॅफिक आहे रे, कोणीच संपर्क करत नाही. आपणच सगळ्यांना फोन करायचे आणि मग समोरून ठेवू का हेच ऐकायचं. आपण बसलोय तिथे रिकामच. नरू, अरे आताशा उगवलेला दिवस सुद्धा न सांगता पावलतो रे. अरे वेड्या, असं वाटणारा तू एकटाच नाहीयेस. आपल्या अख्ख्या पिढीचीच ही शोकांतिका आहे. नरू, अरे कधी कधी वाटतं की नको हे जगणं, एकदम थांबावं सगळं. एकांताच्या दुःखाचा थकवा हळूहळू झोपेच्या खोल दरीत वाहत जावा, मृत्यूच्या स्वाधीन व्हावा कायमचं. सकाळी जागच नको यायला. अरे तुला नक्की काय सुचवायचं आहे? अरे मरणाची याचना करतोय मी. घाबरू नकोस, आत्महत्या करण्या एवढा भेकड नाहीये मी. पण हे एकल कोंड एमलेस जगणं आता नकोसं झालंय रे मला. पेपरात कितीतरी केसेस येतात. अरे असंच गेलो ना तर वास सुटेस्तोवर कळणारही नाही कोणाला. अरे सुधांश, आत्मकेंद्रित हो. एक एक पाश तोडत चाललंयस तू. पण लक्षात ठेव, तुला नकोसं झालेलं हे जीवन कुणासाठी तरी अमूल्य असू शकतं. म्हणजे अरे तुझा देवावर विश्वास नसेल, पण माझा आहे. देवानं प्रत्येकाला काही ना काही कर्म वाटून दिलेलं असतं. आपल्यापेक्षा कितीतरी लहान मित्र, नातेवाईक आता या जगात नाहीत. मग आपणच अजून जिवंत कसे? नक्कीच कुणाला तरी आपली गरज असेल. कुणाला? याचं उत्तर तुला उद्या मिळेल. मी तुला फोन करेन. येशील? नक्की येशील? प्रॉमिस? प्लीज. ओके, प्रॉमिस. थँक यू. दॅट्स इट. चल येतो.
वार, अरे कोण आलंय बघ. तू अरे या या. या चला. अरे थांबा थांबा, पाणी आण. सॉरी सुधांशू, गीताचं कळलं मला, पण मी येऊ शकलो नाही रे. माझी ही अवस्था अशी. खरं म्हणजे तुझ्यावर रागावलोच होतो मी. अरे पण तुझी ही अवस्था मला कोणी सांगितलीच नाही रे. अरे काय सांगणार कोणाला. सुख के सब साथी, दुःख में न कोई. रिलॅक्स. अरे सुधांशू, आपल्याला कोणी भेटायला नको म्हणून आपल्या मरणाची बातमी पसरवली होती याने. काय? अरे मूर्खपणा होता तो. पण सुधांशू, या नरूमुळे कळलं हा की जोपर्यंत मित्र आहेत तोपर्यंत जगणं आहे. अरे जो तो आपल्या संसारात रमलेला असतो आणि उतार वयातल्या काही अपरिहार्य गोष्टी हळूहळू घडायला लागतात. शरीर साथ देत नाही, जोडीदार जातो, मुलं परदेशी जातात, हळूहळू एकांताची गडद सावली म्हातारपणाला गिळायला लागते. सुधांशू, अरे आहेत ना तुझेच डायलॉग. अरे सुधांशू, या नरूने मला शोधून काढला रे. आता एका मित्राला भेटवतोय. माझी ना सगळेजण काळजी घेतात रे. तो काय म्हणाला, एक दिवस मरायचं तर आहेच, पण तोपर्यंत आनंदाने जगू. एकत्र काहीतरी क्रांती करून जगू. निदान पेपर टीव्हीतून काहीतरी खळबळ तर माजेल. थँक्स नरेंद्र. थँक्स कुमार. किती अपमतलबी होतो मी. 1+1=2 हे माहिती असूनही शून्याला कवटाळून बसलो होतो मी. अरे कितीतरी दिवसाने असा खळखळून हसलोय रे. हो ना, बघ. अरे या घराच्या भिंती पण कशा आनंदी झाल्यात. असा भेटत राहा, रोज हसू आपण. नरेंद्र, कुमार, अरे आपल्या मैत्रीची सेकंड इनिंग आत्ता सुरू झाली म्हणायची. खरं म्हणजे आत्ताच आपल्याला एकमेकांची गरज आहे. हो हो हो. नरू, हा आपण वेळ ठरवू आणि रोज भेटूया. जरूर. सुधांशू, यू आर टू लेट. अरे राजेश, समीर, विनू सगळे जॉईन झालेत. पुढच्या महिन्यात अलिबागला पिकनिक काढतोय आपण. बरं का, तुझी वर्गमैत्रीण पण येणार आहे, सुजाता. काय काय सांगतोस काय? कसा खोललाय बघ. अरे तीही म्हातारी झाली आहे. अरे या कुमारचीच करामत. बसल्या बसल्या एकेकाला फोन करून सगळ्यांना जमा केलेत त्याने. मलाही कामाला लावलंय. म्हणजे यानेच तुला माझ्याकडे पाठवला? हो, सुभाषला तू बाजारात भेटला होतास ना, त्याने खबर दिली. हो शिट. त्याला तर मी जवळजवळ टाळलाच होता रे. हे रागावलं असेल ना माझ्यावर तो? अजिबात नाही. अरे आपल्या क्लबचं घोषवाक्यच आहे, दोस्ती में नो सॉरी नो थँक्यू. सुधांशू, अरे शाळेत असताना आपण चोरून बघितलेला पिक्चर तो अनुरोध, त्याचं गाणं आठवतं तुला? तुम बेसहारा हो तो किसी का सहारा बनो, तुम सहारा मिल जाएगा, तुम बेसहारा हो तो किसी का सहारा